महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाईक के 75वें अमृत महोत्सवी जन्मदिन के उपलक्ष्य में नवी मुंबई में पहली बार आयोजित नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत की संकल्पना से युवा नेता निशांत भगत और समाज सेवक संदीप भगत के उत्कृष्ट नियोजन के साथ 101 सेवा भावी उपक्रम के पखवाड़े का आयोजन कर जन सेवा की उन्होंने एक अभूतपूर्व मिसाल कायम की। नवी मुंबई में पहली बार आयोजित इस 101 सेवाभावी उपक्रमों के पखवाड़े का भव्य समापन समारोह वाशी स्थित सिडको प्रदर्शनी केंद्र में अत्यंत प्रेरणादायी और अविस्मरणीय माहौल में संपन्न हुआ। यह पूरा आयोजन मंत्री गणेश नाईक के 50 वर्षों की अविरत जनसेवा को समर्पित रहा। इस अवसर पर मंच पर पूर्व सांसद संजीव नाईक, पूर्व स्थायी समिति सभापति संपत शिवाले, पूर्व नगर सेवक प्रभाकर भोयर, शशिकांत राउत, पूर्व नगर सेविका दयावती शिवाले, पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज, समाज सेवक विजय वालुंज, कार्यक्रम के आयोजक दशरथ भगत, युवा नेता निशांत भगत, समाज सेवक संदीप भगत, पूर्व नगर सेविका फशीबाई भगत, पूर्व नगर सेविका वैजयंती भगत, रूपाली भगत सहित समाज सेविका प्रीति भगत और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। इस दौरान इस समारोह के मुख्य आकर्षण का केंद्र बिंदु रहा जब भगत महिला लोक प्रतिनिधियों के माध्यम से वन मंत्री गणेश नाईक की 75 दियों से आरती उतारकर उनका अभिष्ट चिंतन किया गया, जिससे पूरा माहौल ऊर्जामान हो गया। भगत लोक प्रतिनिधियों द्वारा आयोजित इस 101 से अधिक सेवा भावी उपक्रम की स्मरणिका का प्रकाशन भी इस दौरान वन मंत्री गणेश नाईक के कर कमलों से संपन्न हुआ। इस अमृत महोत्सवी जन्मदिन को और अधिक प्रेरणादायी बनाने के लिए भगत लोक प्रतिनिधियों ने एक अनूठा उपक्रम हाथों में लिया। मंत्री गणेश नाईक के 75वें जन्मदिन के उपलक्ष्य में 75 वर्ष और उससे अधिक आयु वर्ष के नागरिकों का धान्य तुला किया गया, जिसके माध्यम से एकत्रित अनाज और अत्यावश्यक वस्तुओं को विभिन्न सामाजिक संस्थाओं, वारकरियों, वृद्धाश्रमों और जरूरतमंदों को प्रदान कर जनसेवा को मूर्त रूप दिया जाएगा। वहीं इस अमृत महोत्सवी जन्मदिन और सेवा भावी अवसर को और भी यादगार बनाने के लिए वन मंत्री गणेश नाईक ने स्वयं अपने हाथों से ड्रॉ निकालकर एक भाग्यशाली वरिष्ठ नागरिक का चयन किया। इसके उपरांत मंत्री गणेश नाईक की गर्मामयी उपस्थिति में उसी ज्येष्ठ नागरिक की धान्य तुला संपन्न हुई। भगत लोक प्रतिनिधियों ने सेवा भावी उपक्रम के पखवाड़े के माध्यम से नागरिकों के बीच जन सेवा और सामाजिक एकता का अनोखा उदाहरण प्रस्तुत किया, जिसके लिए गणेश नाईक ने भगत लोक प्रतिनिधियों का सम्मान भी किया। या 15 दिवसामध्ये 101 उपक्रम केले, ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा, संस्कृती, शेतकरी, वृक्षारोपण, पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही, त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही। दिव्यांगांसाठी सुद्धा बीटीसी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती। इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा 15वाडा सेवा 15वाडा, परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा 15वाडा त्यांनी साजरा केला। त्यामध्ये इतका मोठा मी नाहीये, परंतु प्रेम त्यांचा हे आघात आहे। भविष्य काळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वार्ड मधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा सेवा सप्ताह, सेवा 15वाडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे। मी सगळ्यांना तशा करता प्रेरित करेन। समारोह के दौरान वन मंत्री गणेश नाईक ने अपनी बेबाक शैली में नवी मुंबई के कई ज्वलनशील और संवेदनशील मुद्दों पर अपनी आवाज बुलंद की। उन्होंने बेहद आक्रामक और आत्मविश्वास के साथ एक बार फिर गर्जना की कि आगामी नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में सत्ता भाजपा की होगी और महापौर भी भाजपा का ही बनेगा। साथ ही उन्होंने मतदाताओं को किसी भी प्रकार के प्रलोभन या लालच के ब्रह्मजाल से सावधान रहने की सलाह दी।
इसी अवसर पर पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत ने इस 101 सेवाभावी उपक्रम के पखवाड़े के पीछे की मूल संकल्पना को विस्तार से बताया। सन्मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत जो 100 उपक्रम सेवाभावी उपक्रमाचा एक संकल्प होता, तो आम्ही 101 उपक्रम सेवाभावी उपक्रम पूर्ण केलेला आहे। आणि या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे, जनतेचा सन्मान केला पाहिजे, जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे। मग तो पर्यावरण असेल, ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, धार्मिक क्षेत्र असेल, सगळी क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे। नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सेवाभावी 100 उपक्रमांचा 15वाडा साजरा करत असताना त्याचा समारोप जो आहे तो कसा असावा, नाईक साहेबांना काय अपेक्षित आहे, तर नाईक साहेबांचे अपेक्षित होतं त्या पद्धतीने 101 कार्यक्रम तर राबवलेत, पण त्याचा समारोप जो करायचा होता त्याच्यामध्ये आम्ही जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचा 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचं या ठिकाणी अन्नधान्याने तुला करून तो आपल्या या विभागातील वारकरी जे वारीला जातात अशा वारकऱ्यांना ते अन्नधान्य आम्ही वाटप करणार आहोत। मातृसदन नावाचं जे वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी त्या अन्नधान्य वाटप त्या ठिकाणी होणार आहे। त्यासोबतच नाका कामगार म्हणून काम करणार नाकावर बसलेली जे कामगार आहेत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून तो अन्नधान्य आम्ही त्यांना वाटणार आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये जे आदिवासी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिक्षण घेतात, जवाहर मोखाडा सारख्या ठिकाणी, तिथं जाऊन आम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये त्या शाळेला आम्ही हे अन्नधान्य देणार आहोत। त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या शहरातले जे गरजवंत आहेत अशा गरजवंतांना तो अन्नधान्य वाटणार आहोत। अशा 5 ठिकाणी जसा मागाशी मी उल्लेख केला अशा प्रत्येकाला त्या अन्नधान्याचं वाटप हे आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये 100हून अधिक कार्यक्रम करत असताना प्रत्येक घटक या शहराला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न करतोय। अशा घटकांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सन्मान केला, त्यांचा सत्कार केला, वृक्षारोपण केलं, स्वच्छता अभियान राबवलं। प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असा शासकीय कर्मचारी असेल किंवा खेळाडू असेल अशा लोकांचाही सन्मान त्या ठिकाणी केला। जे कार्य करता येईल ते सर्व कार्य या 15 दिवसांमध्ये 100 उपक्रमांपेक्षा अधिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत। आणि अनेक असे काही विषय जे शहराला अपेक्षित असतील, जसं 95 गावांमध्ये मंदिरांची जागा आजही ती त्यांच्या नावावर नाही किंवा त्या ट्रस्टच्या नावावर नाही, तर त्याचंही निवेदन त्याच्यामध्ये जोडलेलं आहे। धार्मिक कार्यक्रम म्हणून त्याच्यामध्ये आम्ही जोडलं। अशा जमिनी या त्या ट्रस्टला मिळाव्या अशा पद्धतीने निवेदनाच्या स्वरूपात काही आम्ही ही कामं याच्यामध्ये घेतलेली आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।